नमस्कार गाववाल्यानो. तर आता सकाळीच गेलं बाजारात. बघतोय तर वहिनीकडे काय नसलेला. नाक लागली खरबो बांगडा असा. तर ते घेतले 2 मोठे आणि घेतले तारले. इरड्यासुद्धा म्हणतात हा त्यांका. आणि सुटी करूक बसले इल्याने. ही सुटी करूक खूप कचकट हो. खूप बारीक असतं आणि त्यांचा सगळा काढूचा लागता. मग आता बारीक खवले बिवले सगळं असतं. वाईट जरी असले ना तरी साफ करूक खूप वेळ लागता. सगळं काढलं आणि ह्यांचे खवले बारीक असतात. हे सगळे बरे काढून घेतले खवले आणि मग छपडी काढून टाकलंय. सगळ्याचे खवले बरे साफ केलं. सगळ्यांचे काढले खवले. बाजूची जराशी पंखो कापले त्याचो किंचितसो असता बारीकसो तो काढून टाकलंय. सगळं पोटातला सगळा काढलं आहे त्याच्या आणि असे उभी ह्या करू आहे हा सगळा काढताना शेपडी काढून टाकलं आहे आणि सगळे साफ करून घेतले. तसेच आणि मग हे हाडलं आहे त्याका धुलं आहे आणि कडयेच्या माशांका लायलं आहे मीठ आणि त्यांका थेयलं आहे बाजू. मीठ लायलं आहे त्यांका बरा मिक्स केलं आहे सगळे आणि त्यांका थेयले बाजू. आणि नंतर घेतले खरबो बांगडो. खरब्या बांगड्याक लायले मीठ, मसालो लायलो आहे. मसालो 2-3 चमचे घातले बरे. मसालो घातलो आहे. ह्यो बांगडो ना आमका घरात साफ करून घेवचो ना. हे का ना वरती असतात ना त्याचे खवला ते खूप घट असतात कळला. ते आमच्या आदुळ्यावर जावचा नाही. ते वहिनीनंच माका साफ करून दिले. आणि मग घेतले हळद घातलं. आमचो गावठी मसालो हा घरगुती आणि ह्या आमचं आगळ पण घरगुती तो घातलोय. आमका कोकणातल्यांका कसा आमचा सगळा घरातला असता. आमचे गावठी मिरसांगे असले याचे ते मिरसांगे आणि थोडेसे बाजारातले मिरसांगे कलराचे हे मिक्स करून आम्ही मसालो करतो. त्याच्यात कोथिंबीर पण असतात, धणे. मग घेतले वाटाप काढू, कांदो लसूण घेतलंय, दोन लसणीचे पाकळे घेतलंय, टमाटो घेतलंय आणि खोबरा घेतलंय. खोबरा किसलंय. खोबरा किसून 1 आणि अर्धा वळा घातलाय. आणि हे बघा टमाटो, कांदो, 2 मिरसांगे आणि खोबरा मिक्सरात घातलंय. मिक्सराच्या भांड्यात सगळं घालून घेतलं आणि टमाटो घातलंय, लसूण घातलंय, टमाटो घातलंय आणि कांदो घातलाय. आमचे हळद घातलंय आणि मग हे आमचं घरगुती हिरवो मसालो घातलाय. हे सगळं घातलंय. 1 ग्लास पाणी घातलंय आणि मिक्सराक लावून घेतलंय आणि हडे टोप गरम करूक ठेवलंय. त्याच्यात वाटाप टाकलंय. आम्ही फोडणी मारणार नाही हा. टोपात टाकलंय आणि मग जरासं मिक्सर धुवून घातलंय पाणी आणि मग वरनं 1 ग्लास नुसतं पाणी घातलंय. 1 ग्लास घातले पाणी, जास्त घालू. जरासं गरम जाऊक ठेवलंय खतखतो येऊ. तसं मग असे मीठ लावून ठेवलेले ते मासे घेतले धुलंय आणि भुतूत सोडलंय. जर धुच्या आधी घातल्यात ना तर खूप खारट जाताला.
जास्त उकळूक दिता कामा नये मासे. ते कसे बारीक ना, बेगीन शिजतात ते. आणि मग खूप शिजायल्यात ना तर नुसते रवतले काटे भुतूत. मीठ घातलं आणि खतखताक जरासं थेयलं. हे बघा. आणि मगेन घातलंय आमची घरगुती सोला म्हणजे कोकम घातलंय. जरासं ढवळलंय आणि परत जरा खतखतो योग थेयलंय. हे बघा. अशी करा तुम्ही, आवडतली तुमका. ह्याच्यात तुम्ही ना हळदीचं पानसुद्धा घालूक शकतात. आताशी कशी हळदीची पानं आमची सगळी मेली, आम्ही काढली हळद म्हणसर आता पान नाही. मगेन घेतलंय खरबो भाजूची तयारी करून घेतलंय. खतखतो योग थेयले कढई आणि घेतलंय 2 चमचे रवो घेतले 2 चमचे आणि 1 चमचो घेतले पीठ तांदळाचं पीठ घेतल्यावर कसा मासो बरं कुरकुरीत लागता आणि बरं लागतं, चव येतं जरा. आणि त्याच्यात घातलंय मीठ घातलंय आणि सगळं मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाला तसं जराशे मासे ढवळून घेतले आणि तवसर हडे कढी उकाळली, ती बंद केलं. भितर घातले थोडीशी कोथिंबीर. झाली आपली तारल्याची कढी रेडी. नंतर ठेवलंय तवो, त्याच्यात घातलंय तेल आणि भितर खरबो बांगडो सोडले. यांचे ना तुकडे बारीकच असतात, ते मोठे बरे लागणार नाही. त्यांचे घाण मग काढूक गावणार नाही पोटातली. आणि त्यांचे बारीक तुकडे असतात इसवणासारखे. हे सगळे सोडलं. सोडून घेतलंय सगळे. हे मोठं व्हायचं म्हणून ते रवतात भुतूर 7-8 रवतात. असे ना तुम्ही करा, बरे लागतं. खरबो बांगडो सुद्धा भारी लागता. आणि जरासं थेयलंय त्यांका आणि ह्या करून घेतलंय. परतून घेतलंय. परतलंय, तेल घातलंय थोडासा आणि परतून घेतलंय. सगळे मासे परतून घेतलंय आणि बरे परतले सगळे आणि झाकणा मारून परत ठेवलंय शिजत. परत उघडलं, परतलंय, परतून घेतले सगळे परत. हे बघा भारी भाजलेलो, एकदम करकरीत सगळं भाजलंय. कुरकुरीत झालेलो बरं. तेल घातले जरासा आणि परत 5 मिनटात ठेवलंय. बरं शिजलो, कुरकुरीत झालो. हे बघा भारीच शिजलो. नंतर हा रिझल्ट. खरबा बांगडा भाजून रेडी. हे बघा लिंबू आणि मासा भारीच झालेलो. आवडल्यास चॅनल सबस्क्राईब